बघा, ह्या साईडने कसले भारी झाले, कसले जाम जबरदस्त झाले. हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, कसे आहात सर्वजण. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. हा व्हिडिओमध्ये ना मी कापी करणार. कशाची तर ह्या माझ्या केसांची करणार आहे, कारण मला हा एवढ्या मोठ्या केसांचा कंटाळा आलाय. तसं तर मी सारखंच कापत असते, म्हणजे सारखंच असं खालून कट करते, पण आता मला छोटे करायचे. तसं मन माझं तयार नाही होते, बट मला करायचं, कारण मला ह्या केसापासून बोर झाले. पण माझं मन म्हणतं की एवढे मोठे केस केल्यावरती मला, म्हणजे एवढे मोठे केस कट केल्यावरती मला सहन नाही होणार, त्यामुळं नाही करायचं. पण आता मी ठरवलंय की केस कट करायचे, जे जास्ती नाही बट करायचे केस. तर चला आपण कट करू. तर मी आता करणार आहे लेअर कट. चला सुरुवात करू. चला, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहेत भरपूर सारे बटन, कारण म्हणजे माझे केस मोठे आहेत, त्यामुळं बटन जास्त लागणार आहेत त्याला पॅक करायला. आपण काय करू, आता सगळे केस असे पाठीमागून केस पुढं घ्यायची आणि विचारायची, म्हणजे त्याचा गुंता काढायचा त्यामधला. मी हे करते तर खरं बरं का, म्हणजे आता घरात कोणीच नाही, घरात मी एकटीच आहे. आई पप्पा आल्यावरती घरात मला जो ओरडा भेटेल ना, तो काही मी सांगू शकत नाही. कारण आई जर मग थोडे जरी केस कट केले ना आईनं, इथून एवढे जरी खालून, तरी तिला कसं समजतं काय माहिती. केस म्हणजे कट केलं का तू केस, नाही म्हटलं तर म्हणते मला माहिती आहे तू केस कट केले. बरं जाऊ द्यात, जास्ती नको बडबड. केस तशी म्हणजे छान आहेत, बट खराब झालेत जराशी. केस मी असे कोंब करून घेतले सगळे, आणि अशी तर पुढं घेऊन बटन लावायचं. आपण पॅक लावायचं, हे पॅक नाही बसणार, हेच पॅक बटन लावायचं, जेणेकरून केस इकडं तिकडं जाणार नाहीत. कशी दिसते, जरा हसायला येते मला, जरा कॉमेडी दिसते. खालून जराशी खराब झाल्यात बरं का, त्यामुळं कट करू खालून. आता खाली पण एक बटन लावायचं. हे बघा, हे मी पहिले केस कट केलेले माझे छोटी छोटीशी तर निघतात बाहेर. केस लेवलमध्ये नाही, ती माझी कमी जास्त येते. आता करू लेवलमध्ये, पण लेवलमध्ये पण नाहीत करायचे, आता लेअर कट करायचं, त्यामुळे लेवलमध्ये तर होणार नाहीत. चला, एवढी केस कापायच्यात, एवढी त्रास होते मला एवढी केस कापायचं म्हटलं. अशी पकडायची अशी, आणि डायरेक्ट फोडून नाही, अशी नाही पकडायची, सरळ कात्रीने पकडायची, अशी धरायची. केसाचं काही वाटवणी म्हणजे झालं. खालून असे छोटे छोटेसे ट्रिम करून घ्यायचे, थोडे थोडे. हे ओपन कर आता सोडून पाठीमागं बघू कसे झाले. तरी अजून मोठीच वाटतं, बट असू देत, ठीक आहे. आपल्याला अजून केस कापायचे. आता परत तीच प्रोसेस सेम रिपीट करायची, बट आता काय करायचं, फुल घेतलं होतं ना, ते हाफ इथून कानापासून या दोन्ही कानापासून घ्यायचं असं. अशी केस घ्यायच्यात, निम्मी खाली हे राहू द्यायची. हे आता कट करायची नाहीत आपल्याला, फक्त हे वरचेच कट करायची. हे प्रोसेस रिपीट करायची. इथं माथ्यावरती, परत इथं डोक्यावरती बटन लावून घ्यायचं. आता परत इथून कट करायची. आता परत मग अशी सारखं हे मध्ये येतं. आता परत एवढी केस कट करायची, आणि मग अशी सारखंच, अशी नाही पकडायची, अशी धरायची. चल झालं, तर हे पण कट करून घेतलं. आता बघू आपण हे कसं झालंय ते. काय बदल दिसतं तुम्हाला, बघू नंतर लास्टला. चला, आता 2 स्टेप तर झाल्या, आता तिसरी स्टेप पण तेच करायची, बट आता आपण कानापासून घेतलं, पहिले पूर्ण घेतलं, नंतर कानापासून घेतलं. आता इथून एवढे घेऊ, हे आयब्रोज का, हे डोळ्याचे इथून असं घ्यायचं. या साईडने पण सेम तेच.
आता एवढा पोर्शन घ्यायचा आणि हा पण मगाशी सारखाच कट करायचा. झालेच जराशी लेअर. आता अजून एक स्टेप. आता परत एवढाच एवढं आणि कट करायचे. ह्यातमध्ये पण छोटे मोठे आहेत. हे तुम्हाला पाहिजे तेवढं कट करू शकता. मला एवढं पाहिजे म्हणजे इथंपर्यंत. ह्या काय बोलतात इथंपर्यंत, त्याला काय बोलतात माहीत नाही मला. हां, इथंपर्यंत कट करते. हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आपण आता ह्याला स्टाईल करू. हेअरस्टाईल करण्यासाठी माझ्या मोठ्या केसांना तर काय रुमाल वगैरे पुरणार नाही, त्यामुळे मी एवढा मोठा स्टोन घेऊन आले. चला आता ह्यानेच आपण स्टाईल करू. असे निम्मे पार्ट करायचे, असे दोन दोन सेपरेट पोर्शन करून घ्यायचे, इकडून एक आणि इकडून एक. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊन असे इथून रोल रोल करायचे. फ्रेंच ब्रेड घालतो ना तसं सेम करायचं, फक्त इथं ह्याला गुंडाळायचं असं असं शेवटीपर्यंत रोल करायचं आणि इथं एक गाठ मारायची शेवटी लास्टला. गाठ मारली, अयो दुखतंय, केस अशी असतात. आणि इथं असा रोल करून घ्यायचा, इथं अशी गुंडाळून घ्यायचे जेणेकरून ते निसटणार नाहीत. इकडामध्ये अशी अडकवून घ्यायचे. डन झाले त्या साईडचं. आता ह्या साईडला जसं केलं तेच सेम प्रोसेस इकडच्या साईडला पण रिपीट करायची. चला आपण दोन्ही साईडनं, ह्या साईडने गेलेलं तेच ह्या साईडने आपण करून घेतलं. आता हे 2-3 तासासाठी ठेवून देऊ. जे रात्रभर ठेवलं तर अजून छान होतील, बट आता रात्र नाही, दिवस आहे, मी काय एवढा वेळ ठेवू शकत नाही. 3 तास तर 3-4 तास ठेवले. आता आपण हे काढून बघू कसे झाले ते केस. निघला पटकन. हे पण काढून घेऊ आपण. झालेत. या साईडने पण कसले भारी झालेत. उलट यापेक्षा या साईडने छान झालेत ना. हे बघा ह्या साईडने कसले भारी झालेत, कसले जाम जबरदस्त झाले. या साईडने, या साईडलाच काय झालं काय माहिती. ह्या साईडनं आपल्याला लय आवडले बघा. छान आहेत की नाही. चला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.